बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल। अनेक उमेदवार बारामती बाहेरचे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या। सुनेत्रा पवारांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवारांच्या अपघातावरती महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्यास लगेच उमेदवारी मागे घेईन। बारामतीतले काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंची प्रतिक्रिया। मी लढण्यावरती ठाम, मात्र पक्षाचा आदेश मान्य असेल, मोरेंची माहिती। बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द। मुख्यमंत्री बारामती निवडणुकीत इतका आग्रह करताय तेवढा अजित पवारांच्या अपघाताच्या तपासात देखील करावा, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। बारामती पोटनिवडणुकीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही सावध भूमिका। कोणत्या पक्षाचं काम करायचं अद्याप कार्यकर्त्यांना सूचना नाहीत। उद्धव ठाकरेंनी भूमिका जाहीर केल्यानंतर आदेश देणार, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक होते, प्रत्येक पक्षानं विचारपूर्वक निर्णय घ्यावा। बारामतीत काँग्रेसनं उमेदवार दिल्यावरनं नितेश राणेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर पार्थ पवारांच्या खासदारकीच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। आज सकाळी 11 वाजता पार्थ पवार राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार। भोंदू खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। एसआयटीनं खराच्या ऑफिसमध्ये जप्त केले महत्वाचे पुरावे। एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीमध्ये A to Z पर्यंत अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी एसआयटीकडनं जप्त। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातवर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणात गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भोंदू खरातला आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात काल हजर केलं होतं। तिसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा कोर्टाकडे अर्ज। राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे खरातच्या हस्तक अशा उल्लेखाचं निनावी पत्र व्हायरल। सुनेत्रा पवारांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेला धोका असा देखील पत्रात उल्लेख। पुरावा नसताना पत्र व्हायरल करून बदनामी सुरू। प्रज्ञा खोसरेंची पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला। आणखी 11 महिलांनी पुढे येऊन लैंगिक शोषणाचे आरोप केले। आतापर्यंत पीडित महिलांचे एकूण 19 तक्रारी। ऊर्जा पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप। भोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता, किंमत जवळपास 200 कोटींपेक्षा जास्त। कुटुंबियांच्या नावावर देखील 70हून अधिक प्रॉपर्टी, तपासात माहिती उघड। ईडीकडे 35 मालमत्तांची कागदपत्र, आर्थिक तपास वेगात सुरू। अशा भोंदू बाबांकडे जाणं बंद करा, शर्मिला ठाकरे यांची खरात प्रकरणात प्रतिक्रिया। व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध वाटते असा देखील सवाल। तर आमच्यासोबत फोटो काढून आम्ही भक्त असल्याचं सांगितलं तर कानशिलात लगावू असं देखील ठणकावलं। आदित्य ठाकरे आज शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार। शिवसेना भवनात शाखा प्रमुखांची बैठक। महिला शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी आणि शिवसेना नेते बैठकीला उपस्थित राहणार। काम नाही तर पदवी नाही, शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना इशारा। काम नाही तर पद देखील नाही असा इशारा, सूत्रांची माहिती। मंत्री, आमदार, खासदार पद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांप्रमाणे काम करा, शिंदेंचं वक्तव्य। निवडणुका संपल्या, आता पक्षवाढीवरती भर द्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना निर्देश। तर मतदार याद्यांचं बारकाईनं पुनरावलोकन करण्याच्या सूचना। जयंत पाटील आणि भोंदू खरातच्या फोटोवरती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका। काहींना स्थिरता हवी होती म्हणून भोंदू खरातकडे गेले असतील, पडळकरांची टीका। भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, तुम्हालाही विरोधात बसावं लागणार। शेतकरी नेते राजू शेट्टींची भाजपवरती टीका। नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना। आतापर्यंत 9 गुन्हे दाखल, 6 आरोपींना अटक। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी पथक स्थापन। पुढे येऊन इतरही पीडितांनी तक्रार करावी असं पोलिसांचं आवाहन। पटेलांच्या तिरोडा इथल्या सभेतील बॅनरवरती अजितदादांचा फोटो नाही, विकास लवांडेंची पोस्ट। तर तटकरे आणि पटेलांनी स्वतंत्र असल्याचं दाखवून दिलं। पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतायत, लवांडेंची टीका। जितेंद्र आव्हाडांच्या कन्या नताशा आव्हाडांना पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जबाबदारी। नताशा आव्हाडांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। नागपूर शहरात काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत। विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत। गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांचं नागपूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव समोर।
कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली. खासदार नरेश मस्के, रवींद्र फाटक यांची उपस्थिती. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील प्रमुख पदाधिकारीही उपस्थित. संघटन बांधणी आणि मतदान यादीवरती काम करण्याच्या श्रीकांत शिंदेंच्या सूचना. पुण्यामुळेच संघाचं काम कधी थांबलेलं नाही. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. 100 वर्ष पूर्ण करून देशाला दिशा दाखवणाऱ्या शक्तीच्या रूपात संघ उभा असल्याचं वक्तव्य. खाण परवान्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे. महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय. अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय बदल करण्याचा निर्णय. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी सबसिडी पॅकेज जाहीर. डीएपी खताच्या 50 किलोची बॅग 1350 रुपयांना. छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टी डायमेन्शनल म्युझियमचं आज नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्तर भारतात पोहोचण्यासाठी म्युझियम दिल्लीमध्ये उभारलं. राज्य सरकार कोकणातील कातळ शिल्पांवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करणार. माहितीपट तयार करण्यास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून प्रशासकीय मान्यता. या माहितीपटासाठी 14.5 कोटींचा खर्च केला जाणार आहे. आपलं कुणीही अपहरण केलेलं नाही. अपहरणाची बातमी खोटी. स्वतः सायली सुर्वेंचं स्पष्टीकरण. गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती सायली सुर्वे नावाच्या तरुणीचं अपहरण झाल्याची बातमी होती. जमीन बळकावणं आणि जीवे मारण्याच्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी आरोपी आतिफ तासेला अटक. सायली सुर्वेचं अपहरण केल्याचा आतिफवरती होता आरोप. तर आरोपी आतिफ तासेची पालघर पोलीस ठाण्यातील तुरुंगामध्ये रवानगी. आतिफ तासे याला पोलीस ठाण्यामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये मतदान यादी पुनर्निरीक्षण मोहिमेला वेग. बीएलओ कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी काम करून मॅपिंग पूर्ण करण्याचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांचे निर्देश. रायगड जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या खात्यांचं वाटप. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठे बदल होण्याचे संकेत. अर्थ आणि शिक्षण खातं शिंदे सेनेचे चंद्रकांत कोळंबे यांच्याकडे. कृषी आणि पशुसंवर्धन खातं भाजपचे वैकुंठ पाटील यांच्याकडे. पुण्याच्या भोरमध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचं बिगुल. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. 26 ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या 9 थेट सरपंच आणि 34 सदस्य अशा एकूण 43 पदांसाठी पोटनिवडणूक. छावा संघटनेच्या नानासाहेब जावळेंनी घेतली विखे पाटलांची भेट. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती. हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होत नसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार. पिंपरी चिंचवड शहरातील 16 टोळ्यांमधील 79 गुंडांवरती मकोका. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची 3 महिन्यातील कारवाई. सराईत गुंडांवरती पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा, नांदेड, लातूर या जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे. एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं आझाद मैदानात आंदोलन. आदिवासी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी. पुण्यातल्या स्वारगेट चौकात युवक काँग्रेसचं आंदोलन. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंविषयी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. दलित समाजाच्या स्वाभिमानावरती झालेला हल्ला असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप. मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील डॉ. बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेज विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसेमुळे न्याय मिळाला. कॉलेज विरोधात एफआयआर दाखल. लाखोंची फी घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा कॉलेजवरती आरोप. जळगावच्या 40 गावात ज्वारी मका खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्यानंतर शेतकऱ्यांना अखेर टोकनचं वाटप. गर्दीमुळे ऑनलाईन नोंदणीसाठी टोकन पद्धत लागू. सरकार विरोधी कादंबरी म्हणत अमरावती विद्यापीठानं ते 50 दिवस ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवली. अभ्यासक्रमातून कादंबरी हटवल्यामुळे मोठा वाद. कोरोना काळातील परिस्थिती आणि लॉकडाऊनवरती ही कादंबरी आधारित. फरहान आझमी यांची समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची घोषणा. भाजपच्या माध्यम प्रमुखपदी गोविंद येतियेकर तर सहमाध्यम प्रमुखपदी ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान. भीमाशंकर मंदिर आजपासून 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. भाविकांची अडचण होऊ नये म्हणून नवीन भव्य सभा मंडपाचं काम हाती. रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल. जिल्ह्यातील 28 लघुपाट बंधाऱ्यांची जलसाठा कमी होत असल्यामुळे अनेक धरणं 30% खाली. घोटवडे, ठोकशेत आणि
उंधे धरणामध्ये 10% पाणीसाठा शिल्लक, तर कोंडगाव, कळवे, रानवली आणि पुनाडे धरणात केवळ 11 ते 30% पाणीसाठा शिल्लक. मीरा भाईंदरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारणार. 1.46 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये हिंदू संमेलनाचं आयोजन. हिंदूंनी आपल्या संस्कृतीसोबतच आपल्या परंपरा जपल्या तरच हिंदू टिकेल, सोपान महाराज कनेरकरांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये रक्ताचा तुटवडा, वाढती रुग्णसंख्या आणि रक्तदात्यांच्या घटलेल्या संख्येमुळे रक्तपेढ्यांवरती ताण. महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये 50 पिशव्यांची दिवसाला मागणी. महापालिकेकडनं रक्तदात्यांना रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहन. राज्यात नवे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय स्थापन होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत असलेले माहिती तंत्रज्ञान कार्यासन वेगळं करून हा विभाग स्थापन केला जाणार. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल आणि जागा लिलाव प्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समितीचा अहवाल. सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. नागपुरात संघ मुख्यालयापासून 2 किलोमीटर अंतरावरती आढळलेल्या स्फोटकाचे एटीएसकडनं तपास सुरू. एसबीएल कंपनीचा व्यवस्थापक चौकशीच्या कक्षेत. मंगळवारी 15 जिलेटिन आणि 50 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले होते. मुंबई महापालिकेत भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांची आयुक्तांवरती नाराजी. आयुक्तांच्या अधिकारातील कलम 72(3) अमर्याद वापर होऊन कोट्यवधींची कामं चर्चेविनाच पास होत आहेत. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंचा आरोप. बुलढाण्यात तिसरीतील 3 विद्यार्थिनींवरती शिक्षकांकडून अत्याचार. आरोपी शिक्षक महादेव मानतोडेंचं निलंबन. आरोपी शिक्षकावरती गुन्हा दाखल. मानखुर्दमध्ये सरकारी जमिनीवरील 1200 अनधिकृत झोपड्यांवरती पालिकेचा हातोडा. तब्बल 11 एकर जमीन अतिक्रमण मुक्त. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश. तर निष्कासित जागांवरती नागरिकांसाठी अत्याधुनिक विज्ञान पार्क उभारणार. लोढांची माहिती. नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील मोबाईल दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक. आरोपीकडनं रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त. जुन्नर आंबेगावमध्ये मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई. आरोपीकडनं 4 मोटरसायकल, 1 मोबाईल आणि 1 लाखाचा मुद्देमाल जप्त. बीडच्या केजमधील दहिफळ वडमाऊलीमध्ये लाचखोर तलाठी परमेश्वर जाधवला अटक. 9,000 रुपयांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं. वारस हक्काच्या आधारे जमीन नावावरती करून देण्यासाठी 39,000 रुपयांची लाच मागितली होती. पुण्यातील 75 वर्षांच्या वृद्धाची फसवणूक. शेअर बाजारातील गुंतवणुकीचा आमिष दाखवून 12 कोटी रुपये गमावले. पुणे सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळ्यातील नेर येथे महसूल विभागाच्या वतीनं समाधान शिबिराचं आयोजन. तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. मंचर मुळेवाडी रोड परिसरामध्ये मादी बिबट्या जेरबंद. वनविभागाच्या पथकाला यश, तर दुसऱ्या बिबट्याचा शोध सुरू. मीरा भाईंदरमध्ये भाजी विक्रेत्यांची लूट. काँग्रेसचा प्रशासनावरती गंभीर आरोप. मंगलनगर भाजी मार्केटमध्ये गरिबांकडनं जास्तीची बाजार वसुली होत असल्याचा काँग्रेसचा दावा.